हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज मी भरलेली वांगी आहे करत. त्यातून हा आहे हिरवी वांगी आहे करत. मिक्सरमधून वाटून काढलेलं आहे मी. तर आणि मी एकटी शूट करत असल्यामुळं थोडंफार डिस्टर्बन्स होईल, तर थोडं ते प्रेक्षकांनी सांभाळून घेणे. आज चला मग करूया हिरवी भरलेली वांगी. मस्त अशी ही वांगी भरून घेतलेली आहे. कढई ठेवलेली आहे. जसं तुम्ही पाहत आहे तेल टाकलेलं आहे. जसं हलकंसं थोडंसं तेल कडकडेल हलकंसं, त्यात तुम्ही वांगी सोडून द्यायची आहे. आधी आपण वांगी हलकीशी तळून घेऊ. मग ही बाजूला काढून ठेवून मग मसाला चांगला परतून घेऊ. आवाज ऐकू येत असेल तर मस्त तडतडतायत ती. तुमच्याकडे कशी वांग्याचं भरलेली वांगी करतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता अशी जेव्हा हाफ फ्राय होते तेव्हा काढून घेणे. आता उरलेल्या त्याच तेलात हा वाटलेला मसाला घालायचा आणि बघू मग पुढची प्रोसिजर. जसं तुम्ही बघू शकता कमी तेलामध्ये झणझणीत चटकदार भरलेली वांगी. आता यात आलं लसणाची पेस्ट, थोडीशी कसुरी मेथी असेल तर, त्याच्यानंतरून जिरा पावडर, धनिया पावडर, थोडीशी हळद, भाकरीसोबत लावून करण्यापुरती एकदम खमंग वांग्याची भरलेली वांगी. मध्ये मध्ये काही चुकत असेल तर माफी, कारण मी एकटीच शूट करते आणि परत करतही आहे, त्याच्यामुळं थोडंफार काय चूक झाली असेल तर सांभाळून घेणे. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. एक छानशी अशी उकळी येऊ द्या आणि जे हे आपण फ्राय करून ठेवलेले होते ते ह्याच्यानंतरून घालणे. नक्की करून पहा, खूप सुंदर होते, चव अप्रतिम आहे. जसं की आता तुम्ही बघू शकता मी भरलेली वांगी या सारणमध्ये घातलेलं आहे. सॉरी, सारण नाही म्हणता येणार, मी जे काही हे केलेलं आहे ग्रेव्ही त्यात घातलेलं आहे. मध्ये मध्ये जर काय वाक्य चुकत असतील तर ते तुम्ही समजून घेणे ही अशी एक विनंती आहे. पण हे नक्की करून बघा, खूप चविष्ट, चटकदार. थोड्या वेळ झाकून ठेवणे, वाफेने वांगं चांगलं आपलं शिजेल आणि मऊही होईल. एक 5 ते 7 मिनटं. मीनवाईल बघत आहात तुम्ही, हे जे असे तेलाचे शिंतोडे उडले असतील ते मला अजिबात आवडत नाही. स्वयंपाक झालं की मी लगे पुसून घेत असते. स्वयंपाकघर हे कधी पण स्वच्छ असले पाहिजे, कारण तिथे लक्ष्मीचा वास असतो. जसं की तुम्ही बघू शकताय मस्त आपली वांगी तयार झालेली आहेत, मऊ. जर कधीही तुम्हाला ट्राय करायचं असेल तर हिरवी वांगी भरलेली वांगी नक्की तुम्ही ट्राय करा. आता त्याच्यावर गार्निशिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही कोथिंबीर, ज्याच्याने भाजी रुचकरही लागते आणि दिसायलाही छान दिसते. कशी वाटली ही हिरवी भरलेली वांगी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुमचे भरभरून प्रेम द्या. खूप छान सुगंध येतोय. दिसते झालेली आपली आहे भरलेली वांगी. कधी येत आहे मग? आजचा माझा रविवारचा बेत आहे भाकरी आणि भरलेली वांगी. तुमचा काय बेत असतो रविवारी ते कमेंट बॉक्समध्ये सांगणे. थँक्यू.